welcome to our channel. Me Mani मी आकाश. and we are living in Dubai. तर आज आहे 31st Yuhu! heading somewhere to celebrate the 31st December 31st night. 2025. 2025. आम्ही चालू आहे अबुधाबीला. सो हा ब्लॉग थोडा माहिती नाही किती मोठा होईल काही नाही, पण दाखवतो मला. हां आणि कमीत कमी आम्ही मुवमेंट्स कॅप्चर करायचं ट्राय करू, कारण की 31st आहे म्हणजे सगळीकडे गर्दी असणार आहे. आणि ॲक्च्युली आता ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे, 8 वाजलेले आता. तर आता बघू आम्हाला पोहोचायला 10 वाजतील तिकडे, कारण इथून समवेअर 150 किलोमीटर आहे इथून. तर चला आणि आम्ही निघूया. आमच्या फ्रेंड्स सोबत चाललेलो आहे. तर चला भेटूया. तुम्हाला दाखवतो आता बोल ना. तुम्हाला दाखवतो आता रोड ट्रिप टू अबुधाबी. आणि आम्ही ट्विनिंग केलेलं आहे. मी पण ब्लॅक आहे, तू पण ब्लॅक. असं असं मी नाही केलं, म्हणजे मला आता समजलं ट्रेनिंग ठीक केलं. आहे, मी अनुष्का ट्विनिंग केलेलं आहे. मी नाही केलंय, मी नाही केलंय, मला आयडिया नव्हती. मी डिसाईड केलं की मी हा आउटफिट घालणार आहे आज. ठीक आहे, चला मग निघूया. चला मग तुम्हाला घेऊन जातो 31st नाईटला. बाय. तर मित्रांनो निघालोय आता आपण अबुधाबीला. फायनली आपण चाललोय शेख जायद फेस्टिवल, बरोबर ना? बरोबर. तो फेस्टिवल आहे, ॲक्च्युली तो वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. 62 मिनिट्ससाठी फायरवर्क्स आणि ड्रोन ते डिस्प्ले असणार आहे तिथे. तर लेट्स गो. आता निघालोय, ऑल सेट, रेडी टू गो. हाऊ लॉंग? 30 मिनिट्स, 1 hour लॉंग. तर चला बघूया. बघू आता तिकीट भेटता की नाही. नाही भेटणार. हिमानीने खूप लेट केलंय आज. हिमानीस काय रे, यांना सगळ्यांना हिमानीस दिसते. नाही हिमानीमुळे नाही लेट झालं. माझ्यामुळे नाही लेट झालं आज, बंटीमुळे लेट झालं. ॲज ऑलवेज हिमानी मागे As बसली. always बंटी. मित्रांनो न्यू इयरची आम्हाला खूपच ट्रॅफिक भेटली. तर मित्रांनो आता घेतला ट्रॅव्हलिंग हॉल्ट. ॲक्च्युली पेट्रोल भरायचं होतं, तर मग समोरच दिसलंय मॅकडॉनल्ड. तर मग चला आता काहीतरी खाऊया. काय खायचं? आणि मॅकडी दिसला नी हिमानीने फ्राईज ने खाल्लं तर क्या बात है भाई. ॲज युजल, नथिंग न्यू. मी कुठे गेले ना, मला मॅकडी दिसते तर मी थांबतेच. घेऊया फ्राईज. आणि हां, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही इथे कोणत्या पण मॅकडीमध्ये गेलो ना, कुठे पण गेलो UAEमध्ये कुठे पण, तर इकडच्या मॅकडीजमध्ये ना व्हेजवाले जे आयटम्स आहे, म्हणजे व्हेज बर्गर्स खूप कमी आहे. खूप म्हणजे मी तर म्हणते की एकच व्हेज बर्गर आहे. पनीर बर्गर पण नाही आहे, कोणतंच नाही आहे. सो इथे व्हेज बर्गर पण जरी घेतलं तरी असं टेस्ट नाही, म्हणजे जसं आपली इंडियाला कशी टेस्ट असते व्हेज बर्गरची, किंवा आपण व्हेज बर्गरमध्ये खूप सारे प्रकार आहे आपल्या इंडियामध्ये. सो इथे नाही आहे तसं टेस्ट, पण एवढी हे नाही आहे. मॅकडी असूनसुद्धा इथे व्हेजला टेस्ट नाही आहे. सो आम्ही प्रिफर्ड चिकनच, लाईक वी आर नॉन व्हेजिटेरियन, सो आम्ही चिकन बर्गरच घेतो मग, कारण की व्हेजला पण टेस्ट नाही. सो चिकन असतं, टेस्टी असतं. माझे फ्राईज आलेले आहे. किती दिले बा? तुझ्या फ्राईज खूप भेटतात ना, तेव्हा खूप असं भारी वाटतं. मला तर खूप भारी वाटतं. फ्राईज असं भरून देतात ना. आणि कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला पार्सल जरी न्यायची असेल तरी बोलायचं नाही की पार्सल्स पाहिजे, कारण की पार्सलमध्ये कमी भरतात आणि असं टायमिंग असलं ना की जास्त देतात. मग आपण कधी पार्सल करू शकतो, सो बोलायचं नाही ते की पार्सल द्या म्हणून. एक जोकचा पार्ट झाला, पण मी असं करते. तुम्ही जर असं करत असाल तर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असं करता, की सांगतात की हो आम्हाला डायनिंग करायचं, म्हणजे आता इथे खायचं आहे आणि नंतर तुम्ही पार्सल करून देतात. तो तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असं करता. मी खाताना भेटते थोड्या वेळाने. बघा मित्रांनो, खतरनाक ट्रॅफिक आहे. 4 किलोमीटरला 1.5 hour. सगळे लोक आले शेख जायद. मित्रांनो आम्ही
खूप साऱ्या स्ट्रगल नंतर पोहोचलोय आता. आम्हाला असं वाटलं की आमचं न्यू इयर कारमध्येच होतो की काय. खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी. खूप गर्दी आणि इतकी ट्रॅफिक, म्हणजे जिथे आम्हाला 10 मिनिटं लागणार होते पोहोचायला तिथे अर्धा तास लागला पोहोचायला. असं वाटतंय सगळी दुबई आणि सगळी अबुधाबी इकडे झाली आहे. खूप गर्दी आहे ॲक्च्युली. अबुधाबीला आम्हाला दुबईवरून किती 1 तास लागतो, 1-1.5 तास लागतो, पण आम्हाला आता लागले 4 तास, ऑलमोस्ट 4 तास लागले. ट्रॅफिक एवढी होती आणि त्यात बापरे. थंडी, इतकं छान आउटफिट घालायचं आणि त्यात स्टोल काय यूज घालावं लागलं तिला. स्टोल नाही काय ते शॉल तेच शॉल ते. घ्यावं लागले. मी गपचूप आपलं स्वेटर घालून घेतलंय. मी पण कॅरी केलंय बॅग मध्ये. पण काय करता आता, कपडे घातले तर आता तर थोडं लागेल. फ्लॉन्ट तर करावं लागणारच की नाही मित्रांनो. आणि हा, आपल्या इंडियाला हॅपी न्यू इयर झालेला आहे. तर हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाय. 1 तास अजून बाकी आहे. सो हॅपी Let's न्यू इयर go. टू यू अँड युअर फॅमिली. टू एव्हरीवन. येस एव्हरीवन. तर आता इथून एक 5-10 मिनिटं लागेल. तर मग मग तुम्हाला दाखवतो, म्हणजे आम्ही आता एक्झॅक्ट कुठे जायचं दाखव. आता आम्ही इथे पार्किंग मध्ये आणि आम्हाला जायचंय इथे एंट्रन्सला. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय. तर आता एंट्री करू. बघू आता किती क्यू आहे तिकीटसाठी. मला नाही वाटत जास्त असेल एखाद्या वेळेस, पण काय एवढी एंट्री दिसत नाही, एवढा क्यू दिसत नाही. लेट्स सी. सो फ्रेंड्स, आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. दिवस सेलिब्रेट करायला. सरप्राईज. सरप्राईज नाही. बघा फ्रेंड्स, आता आम्ही इथून तिकीट्स काढतोय. तिकीट्स भेटले आता आम्हाला आमचे फायनली आफ्टर सो लॉंग. काय बोलतोय? लेट्स गो. येस लेट्स गो. तर फायनल मित्रांनो एंट्री झाली आहे. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलोय 31st सेलिब्रेशन करायला. अरे इतकं टेन्शन होतं की तिकीट मिळतं की नाही किंवा काय असतं काय नाही, पण खूप मस्त. अजून हे बघा, पूर्ण जसं आम्ही एंट्री केली ना तशी आम्ही एंट्री केली तर फुल लाईटिंग आहे, फुल स्टार्टिंगपासूनच. हे बघा, एंट्री केल्यापासून सगळं हे असं बनवलं आहे त्यांनी विथ लाईटिंग. तर मित्रांनो ॲक्च्युली आता हे शेख जायद फेस्टिवल म्हणजे यांनी प्रत्येक हर वर्ल्डमधल्या जेवढ्या कंट्रीज आहेत तेवढ्या कंट्रीजचे यांनी प्रत्येक हे ओपन केलेलं आहे, कोर्ट ओपन केलेले. हे आता तुम्ही बघू शकता इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर. तर मग त्या कंट्रीजचे काय कल्चर आहे ते या आतमध्ये कोर्टमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल. जसं की आता इकडे इराण आहे, पुढे थायलंड आहे. हर एक कंट्रीचं त्यांनी बनवलं आहे. त्या कंट्रीमध्ये काय त्यांची स्पेशालिटी, त्यांचे कझिन, त्यांचे कपडे, त्यांचे ड्रेस, त्यांचा ड्रेस कोड, तिकडचे ज्या ज्या फेमस त्यांचे थिंग्स असतील त्यांनी इथे सेलला ठेवलं आहे. परत त्यांचं फूड काय असतं ते फूड पण तुम्ही इथे येऊन एक्सप्लोर करू शकता. आता आम्ही आलो इराणच्या कोर्टमध्ये. सगळं त्यांनी त्यांचं कल्चर दाखवलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता. इकडे इराणचे अनार आहे, पोमोग्रेनेट. आता आलोय आम्ही कोरिया कोर्टमध्ये. लेट्स एक्सप्लोर कोरिया इन दुबई, सॉरी इन अबुधाबी. कोरियाला जायचं खूप हे असतं, फॅन्टसी असते. तुम्ही अबुधाबीच्या कोरियामध्ये आले. किड्स साठी पण आहे खूप काय. Happy birthday to you. Happy birthday to you. फ्रेंड्स, तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवली. डायरेक्ट शॉक, म्हणजे आम्हीच शॉक झालोय. हे बघा, वाईल्ड लाईफ सिक्रेट झू सुद्धा आहे. म्हणजे याच्यामध्ये रिअल ॲनिमल्स आहे, लिटरली टायगर पासून सगळे आहे. फायनली मित्रांनो जो शोसाठी आम्ही वेट करत होतो तो आता चालू झालाय. लेट्स सी.
हे बघा मित्रांनो, खूप शोधल्यानंतर आपल्याला भेटला इंडिया कोर्ट्स. लेट्स एक्सप्लोअर इन साईड. बघूया आतमध्ये काय काय आहे. ॲक्च्युली बाहेरून तर वाटत नाही मला इंडियाचं काही आहे इथे. इथे सगळं अरेबिकच दिसतंय. इथे तर काहीच इंडियन कल्चर दिसत नाही आहे. हे सगळं अरेबिक कल्चरच दिसतंय. हिमानी, काही दिसलं इंडियन कल्चर? काहीच नाही. आम्ही इंडिया बघून म्हणून आलो इथे. मला वाटलं इंडियाचं खूप काही गोष्टी असतील. इंडियाचं काहीच नाही, फक्त नाव इंडियाचे, पण आतल्या गोष्टी सगळ्या दुसऱ्याच आहेत. हा, मेहंदी आहे फक्त एवढी इथे. खूप ट्रेंडी आहे. कोणती? लोकांची गुप्त हा म्हणजे खूप पण नाही इंडियाचं काही, पण बेसिक गोष्टी आहेत, जसं की एक गोष्ट भेटली आता इथे. ते पर्स सगळ्यांचं असतं. कोणतं तेल हे? आदिवासी हर्बल ऑइल. इंडिया कोर्टला येऊन आमचं हे झालं आहे टाईट ऑफिस. इंडिया कोर्टला इंडियाचं काहीच नाही. पहिली गोष्ट मला वाटलं की खायचं वगैरे खूप असेल छान. काहीच नाही. खायचं आता काहीच नाही आणि कपडे पण काहीच नाही. फक्त आमचा साधं चुडीदार, म्हणजे असं सूट सेट पण नाही ना, साडी ना, काहीच. हिमानी काय म्हणते, आपलं इथे येणं वर्थ इट होतं की नाही? हा, वर्थ इट होतं आमचं इथे ना, बट ओनली फॉर 31st नाईट, म्हणजे सेलिब्रेशन, 31st सेलिब्रेशन. अदरवाईज ॲक्च्युली डायरेक्ट पैसा वसूल होतो. वर्थ इट म्हणजे डबल वर्थ इट होतं. किती? त्यानंतर 62 मिनिट्स फायरवर्क्स होते नॉनस्टॉप. तुम्ही आमचा ब्लॉग बघालच, त्यात तुम्हाला सगळं भेटेल, सगळं दिसेल. सुपर एक दिसेल. नंबर होतं, खूप डायरेक्ट आणि हां, मस्तच. काही गोष्टी आम्हाला नाही कव्हर करता आल्या जस्ट बिकॉज ऑफ व्हॉईस, आणि आम्ही पण थोडा आमचा टाइम स्पेंड केला. म्हणजे जेवढं मला तुम्हाला दाखवता आलं तेवढं आम्ही पूर्ण प्रयत्न केला दाखवायचा. पण काही गोष्टी मिस झाल्या असेल तर सॉरी फॉर दॅट. पण तुम्ही फायरवर्क्स तुम्ही नक्की एन्जॉय करा. हां. बघा तुम्ही. म्हणजे नेक्स्ट खूप टाइम भारी जर आहे. तुम्हाला यायचं असेल 31st दुबईमध्ये, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अबुधाबीमध्ये या, जिथे आम्ही ह्या प्लेसवर आलो आहे. काय नाव आहे ह्या प्लेसचं? ते शेख जायद फेस्टिवल, शेख जायद फेस्टिवल आहे. अबुधाबी. हां, हे फुल वर्थ इट आहे 31st नाईटसाठी. फुल भारी, एकदम भारी. मित्रांनो, इथे थीम पार्क सारखं पण त्यांनी केलं. इथे फ्यू राईड्स आहे, म्हणजे फ्यू नाही आहे, क्वाईट सम 8-10 राईड्स आहे. तर तुम्हाला दाखवते ते. हे बघा इथे हे त्याला काय म्हणतात, मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड इज नॉट दॅट. हे बघा हे रहाड गाडगा, ए राहाड गाडगा काय बोलतोय? पॉइंट व्हील. हा काही पण बोलतो प्लीज. मराठीत त्याला तेच बोलतात, रहाड गाडगा. हा ना, काही पण मराठी असेच शब्द वापरतो ना. ठीक आहे, चला असतं पण आपण मुद्दा पण बोलतो हिमानीला चिडवण्यासाठी. हा, काही पण शब्द. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता निघतोय इथून. इट्स आमची टूर संपली. लॉंग नाईट अँड हॅपी न्यू इयर वन्स अगेन. तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला वन्स अगेन तुमचं New Year. न्यू इयर, पूर्ण इयर खूप छान जाओ, खुशहाल भरं जाओ. एकदम हॅपीली. आता आम्हाला भूक लागली आहे. रात्रीचे 2 वाजले असतील आता. अडीच. अडीच वाजले. तर मग भूक लागली. आता बघू काय काय खाऊ. म्हणजे त्याला KFC किंवा अल्बेक किंवा मग प्रताप. नाही आता बंटी वर आहे की तो आता मला कुठे घेऊन जातोय. नाही, रिअली आम्हाला आता भूक लागली. आता बघू कुठे जायचं, काय आता काय खायचं ते. स्टे ट्यून. काय म्हणतोय? मित्रांनो, आता वाजले 4 आणि अजून आम्ही इथेच आहे, इथेच फिरतोय. दुबई फेस्टिवल, काय शेख जायद फेस्टिवल. आईचा गो त्याचा. 3 वेळा सेम स्पॉटवर आम्ही आलोय. आता ही जागा काय आम्हाला इझिली जाऊ नाही देते इथून. म्हणजे was- जेव्हापासून आम्ही निघालोय तेव्हापासून आम्ही ती गोल गोल फिरतो 3दा. याचा अर्थ काय होतो, हा इयर खूप मोठा असणार आहे. सांग की आपण आणि का आम्हाला फिरतोय गोल गोल. आणि आम्हाला घरी जायचा अरायव्हिंग टाइम दाखवतोय 5:38. 150 किलोमीटर. लेट्स सी कधी पोहोचतो आता.
मित्रांनो आफ्टर सो लॉंग टाईम सकाळ झाली आहे आम्ही आता पोचलो आहे जेवायला सॉरी नाश्ता करायला. ॲक्च्युली सकाळ म्हणजे आता 31st सात नाईट करून वाजले. सकाळ झाली आहे 7 वाजले आम्हाला यायला खूप वेळ लागला. सो फ्रेंड्स ॲक्च्युली आमचं रेकॉर्ड करताच आमचा फोन स्विच ऑफ होऊन गेला. आम्हाला कळालंच नाही आणि आम्ही बोलत बसलो. सो जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही थांबलो होतो एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला. थँक गॉड आमच्याकडे चार्जर होतं म्हणून आम्हाला थोडा फोन चार्ज करता आला. तर आम्ही थोडा फोन चार्ज केला, छान ब्रेकफास्ट केलं आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो. म्हणजे फायनली आता आम्ही आमच्या घरी पोचतो आहे. हॅलो मित्रांनो, तर आता पोचलो आहे घरी आफ्टर Finally. सो लॉंग टाईम. हे आमचं फर्स्ट सेलिब्रेशन होतं, फर्स्ट न्यू इयर सेलिब्रेशन होतं दुबईमध्ये, नो ॲक्च्युली अबुधाबीमध्ये. तर मे बी होप सो नेक्स्ट इयर वी आर सेलिब्रेटिंग इन दुबई. आणि आमचं न्यू इयर असंच खूप छान दरवर्षी खूप छान असंच छान सेलिब्रेट करत राहू. तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, वन्स अगेन खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष खूप भरभराटीचा आनंदमय जावो. तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर करा. सो बाय बाय, टेक केअर, हॅपी न्यू इयर.